सरपंच मंगेश साबळे यांनी अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं। साडी नेसत सरपंचानं थेट जिल्हा परिषदेमध्ये तक्रार केली। गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्यानं गावचे सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेमध्ये तक्रार घेऊन पोहोचलेले होते आणि सध्या त्यांचं हे आंदोलन चर्चेचा विषय ठरलेला आहे। मंगेश साबळे यांचं अनोख्या पद्धतीचं हे आंदोलन। नमस्कार मित्रांनो, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय। पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं, त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो। आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय। जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे। जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।